तुझे तर काम झाले असून हो बिचारे, धुणे झालं आणि तो नाश्त्याचंही झालं ना. ताई माझे सगळेच झाले काम. आई उठल्या तेव्हापासून मी उठली ना म्हणून झाले, नाही तर काय झालं असतं. अरे मला काही जरासं बरंच नाही वाटून राहिलं कोमल. बरंच नाही वाटून राहिलं, असं गरगरल्यासारखं वाटून राहिलं. असं वाटतं का चक्कर येईन का काय येईन बापा, लयच वाटून राहिलं हो कोमल. लय बेकार लागून राहिलं, गरगर गरगर केलं लागून राहिलं, करायल्यासारखंच लागून राहिलं. मी काय म्हणतो, आजचे दिवस माझा स्वयंपाक करतं काय? बरं नाही लागून राहिलं, नाही तर मीच तर म्हणत नाही बिचारे, मीच नाही म्हणत कधी. हो ताई, लागत असं ना, कारण की ह्या उन्हीच्या आहे ना, वाटते ना असं वाटते. करा तुम्ही आराम करा जरासं, नाही तर साखर पाणी प्या, निंबू पाणी प्या, त्याने जरासं बरं वाटन. ह्या बीपी गिपी वाढते ना अशा वातावरणामुळं. करा मग तुम्ही आराम, दवाखान्यात जाऊन पाहिजा. नाही तर अंगावर घ्यान दुखणं, पाठगीट दुखते का तुमची ना बिचारे? जराशी पाठही दुखल्यावर करू राहिली, त्या मतलब लक्षात आलं हो माय. आणि त्याच्यातच बिचारे याले श्रीलेखानी रात सर्दी झाली ना, रातभर झोपू नाही दिलं बिचाऱ्यानं, झोपू नाही दिलं. तर त्याच्याही ना जास्त सरसरस लागून राहिलं. चल बाई आरामच कर तुम्ही. म्हटलं भाजी कर, जो पोळे करून घे, नाही तर मग मी तू यायच्या भरोशावर राहीन बिचारे, नाही तर तू करशील नाही. आता सांग बा करतं का नाही करत म्हणून. भाताचा कुकर लागतो श्रीसाठी, श्रीले पाहिजे ना वरण भाताचा कुकर लावजो. पण हो ताई काळजी नका करू, टेन्शन नका. आधी त्याच्याविषयी बीपी वाढवून का, जा तुम्ही आराम करा, मी करतो. एवढाही माझ्यावर विश्वास नाही काय करण म्हणून. आज मस्त जमलं मामा, मस्त जमलं. सासूबाईने तर मला नाटक जमलं, नाही तर सासूबाईच्या देखता माया तर भांडण मोड करते बाई सासू. कोमलला बोलवलं उल्लू लिजून दिली, कोमलीली म्या कामावर. आता मस्त आराम करतो, नाही तर कायचा आराम करायला भेटेल. रोज स्वयंपाक करणं आणि हे करणं, कामं करणं. आज तिलाच करायला लागून राहिले सगळे कामं. जमलं बाई मस्त. आता मस्त म्हटलं हे काय तुम्ही गाणे ऐकतो ना, लय दिवस झाले काहीच नाही ऐकले. कायचा आराम आणि कायचा तिथे काय माहित नाही, बीपी कमी नाही झाली म्हणून. मला आज जीवावर चालतं, म्हटलं चला आज कोणतं तरी नाटक करा बुढीने, त्या निमित्ताने जमूनही गेलं माझ्या. बाई आयुष्यात आज तरी मला फायदा, मला जवळ असल्याचा. नाही तर काय व एकटा असलं तर नाटकही नाही करतात ना, करावंच लागलं असतं काही करून. मला असती तर बुडी गेल्यावर तर करावंच लागलं असतं, जास्त लागलं असतं, घुसायला लागलं असतं स्वयंपाक करायला. पण काय असो, आज झाला मला खरा जाऊ बाई झाला आहे असण्याचा. मला आज खरा आनंद झाला जीवनात. नीताले आज खरा आनंद होऊन राहिला. आज आपलं नाव नीता आता बुडीन बातच लावली असती. काय होते कर, बरं लागू का नाही बरं करायला लावला असता. पण काय असो, आपली कोमल चांगलीच आहे म्हणा. आपल्याला जरा नाही पटलं तरी समजून घ्यास लागते. अशी अडीनडीने कमी पडते ना ते. आनंद आपल्याला बरं राहते. आता जाऊ बाई म्हटल्यावर आता तेवढा तर आपला फायदा आता घ्यावाच लागून आपल्याला तिचा. आज तर नीताना मारला मोके पर चौका. आज मैं ऊपर सुमा नीचे, जमाना है पीछे, दिल में वो खुदा अब मैं क्या करूं, भी चलूं या उल्टी मैं चलूं, जो मैं ऊपर आसमान नीचे, जमाना है पीछे. आज करी करामात केल्यासारखं वाटून राहिलं, पण गाण्यासारखं वाटून राहिलं. आज मैं ऊपर वाटून राहिलं, पण मनाला वाटून राहिलं. आणि कोमल मला मागं राहिल्यासारखी वाटून राहिली. काही असं रस आनंद झाला का नाही झाला. आज फेरलं मायावाल्या आनंदावर इरजन आलं पोरग. आता गेले वागवा. आता अधिक गेले वागवा ना पुरण का मला. नाही आता अधिक एक शक्कल उलाडतो. बरं नाही करून कोमललेच वागवला लावतो. नेले देतो आवाज कोमलले देतो आवाज. आई घेन जवळ घेन बस उगा. कोमल बरं नाही वाटून राहिलं. बरं पाय बरं, हा श्री निसता अंगाला चिपकून राहिला. शिडशीड झाला अंग सर्व. पाय बरं येले कोमल, घे बरं येले वागू. बरं कोमल येले जरासं. बेटा श्री ये आईला त्रास नको देऊ. आईला बरं नाही वाटत. बरं ये बरं माझ्याकडे. सांग टाकलं का नाही टाकलं, आला म्हटलं ना अंगाला चिपकून राहिला. शेवटी उभं राहिला. पोळ टाकता या लागलं. ताई चला बाई याला घेऊनच जाते आता. बघू आपण जीव करू. भाता खाऊ, भाता वरण भाता वरण भाता वरण भात खाऊ आपण. बू मग जाऊ बाबा आपण. आता एवढ्या उन्हीत कशी जमणार आहे, मग जेव. आता पोराला लावून दिलं तिच्या मागं. कर बस बरं कमी मस्त आरामात गाणे, मस्त मोबाईल, मस्त कमायचं आता. काय बाई पोरग कसं सुचून देऊन राहिला, ओढूनच राहिला नुसता साडी. श्री धावू नको, जाऊ नको तिकडे. तस नाही ऐकत बाई हे पोरग. कायच करा घेऊन येऊन राहिलं, कुठं नाही पोरग. याच्या मागं जा. आता कुठं जाऊ याच्या मागं किती फिरा आपण. ताईच्या खोलीतून येऊन राहिला.
हा जाऊनच पाहतो जाऊनच पाहतो. ला 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 ला. खूपच चांगली वाटत आहे बाई. दिवस कसा जातो माहित नाही पडत. रील सरकवता पण वेगळाच आनंद होती रील पाहताना. आपली ताई तिकडे मस्त रील पाहून राहिल्या, चांगले गाणे म्हणून राहिले, ला 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 हे ते. गाडी ते रंगात आण ती तुम्हाला तर सांगे का तब्येत नाही म्हणे बरोबर. पाय बरं मी समजून राहिली का बा ताईची खरंच तब्येत नाही चांगली. आणि आपण एवढा विचार करतो म्हटलं पा किती आपल्या चांगल्यापणाचा फायदा घेऊन राहिले ह्या ताई. पण आता म्हणत नाही, पण आता लक्षात आलं नाही यांचं. बरं झालं इकडे श्री श्री आला तर मी त्याच्या मागे येऊन पाहिलं तर आवाज आला ताईचा, तर म्हणून मी खोलीत आली तर ताई मस्त मोबाईल पाहून राहिल्या. यांच्यासाठी यांची तब्येत बिघडली होती वाटते. तसं तर वाटून नाही राहिलं यांच्याकडे पाहून का काही दुखून राहिलं म्हणून यांचं. मोबाईल पाहताना नाही दुखून राहिलं यांचं काही. आजपर्यंत आपल्यासारखं सगळ्याला समजत बसली, पण ह्या खूपच चालबाज आहे नीता ताई, खूपच चालबाज आहे. आणि कामचोरपणा करा कसं लागते हे त्यांना माहित आहे. आई असती आईने यायची चालू नाही दिली असती, पण मला असं वाटलं दुखत असेल बा आपलं जसं दुखते तसं यांचं. पण ह्या पा बरं किती मग्न आहे, मी आली हेही माहित नाही त्याईले. दुखलं असतं तर म्हटलं फोन तरी लागते का कायच्यात. आपलं तर कायच्यातच मन नाही लागलं. दुखलं तर लागत नाही. कायच्यातच मन नाही लागत मोबाईल पाहण्यात काय आणि कायच्याच काय. आपण झोपतो. यायचं खरंच पाठगीट दुखली असती तर खरंच या झोपल्या नसत्या. काहीच नाही नाटक यायनं केलं आणि मी साधी बुडी यायच्या फसले. पण आता म्हणत नाही मी यायले काही म्हणत नाही, पण आता ऐकू आलं नाही यायचं. स्वयंपाकाचं तर लावूनच दिलं माग, पण पोराली बरोबर लावून दिलं माझ्या मागं. मी म्हटलं बाई जाऊ दे बा दुखते बा कामचोरपणा करावं लागते ती यायच्याकडून जे का आपल्याकडून नाही होत ह्या गोष्टी. पण नाही दुखून राहिलं यायचं काही, आता नाही दुखून राहिलं यायचं काही. मोबाईल पाहताना नाही दुखून राहिलं. चांगले हसून राहिल्या गुदू 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 गुदू. मैत्रीची खूपच छान दिसून राहिली. लक्ष नाही का मी आली म्हणून. पाय कशा गुदू हसते, कशा हसते मोबाईल पोहू. खरंच मन लागते का असं हसा तरी वाटते का. तब्येत बरोबर नसली म्हणजे जरा चालासन जीवार नाटक घेऊन घेतलं वय काहीच नाही. सर कुठल्या कसा वाटला आज तुम्हाला नीता ताईचा कामचोरपणा हे कमेंट कमेंट करून सांगा. धन्यवाद. आणि आवडला असेल व्हिडिओ तर सबस्क्राईब नक्की करून जा.